महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूरमध्ये स्मार्ट मीटरवरून मनसेची धडक, नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाला निवेदन. स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसेचं महावितरण कार्यालयावर धडक, नागरिकांच्या हितासाठी निवेदन सादर. स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेसंदर्भात नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम, भीती आणि वाढत्या वीज बिलांबाबत व्यक्त होत असलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शिरपूर येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पूनमचंद आनंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात नागरिकांची संमती न घेता तसेच कोणतीही प्रभावी जनजागृती न करता स्मार्ट मीटर बसवण्याची सक्तीची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच स्मार्ट मीटरमुळे वीज बिलं वाढणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणने अधिकृत माहिती देऊन जनजागृती करावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता संदीप पवार यांनी स्मार्ट मीटर संदर्भात सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सॲपवर व्हायरल होत असलेल्या संदेशांबाबत स्पष्टीकरण दिलं. संबंधित संदेशांमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचं त्यांनी मान्य करत अशा प्रकारचे संदेश आता थांबले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, शिरपूर तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे, मनसे वाहतूक सेनेचे धुळे जिल्हा संघटक नक्षत्र पाटील, छोटू राजपूत, तालुका उपाध्यक्ष रजसिंग कोळी, अविनाश ठाकूर तसेच मनसेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर. 24 जून 2026 रोजी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री राकेश चौधरी आणि श्री पूनमचंद मोरे हे यांनी जे सध्या पूर्ण महाराष्ट्रभर जे स्मार्ट मीटर रिप्लेसमेंटचं काम चालू आहे, हा शासनाचा निर्णय आहे. परंतु याच्यामध्ये आता ग्राहकांमध्ये थोडासा संभ्रम आहे, परंतु तो मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत हे पोहोचवू इच्छितो की प्रीपेड मीटर जे आता रिप्लेसमेंट होत आहेत, मीटर्स जुने मीटर्स जे की त्याची लाईफ संपलेली आहे, 5 वर्ष प्रत्येक मीटरची लाईफ असते, तर ते मीटरची लाईफ संपल्यामुळे शासनाने महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की ते मीटर आता नवीन मीटरद्वारे स्मार्ट मीटरद्वारे बदलण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये जे स्मार्ट मीटर आहे याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, प्रीपेड मीटर आणि पोस्टपेड मीटर. जसे की जुने जे मीटर होते ते पोस्टपेडच मीटर होते आणि हे देखील जे आहेत हे पण पोस्टपेडच मीटर आहेत. प्रीपेड मीटर अजून कुठेही बसवले जात नाही. ज्याची मागणी असेल, ज्या ग्राहकाची मागणी असेल, त्याचं ॲप्लिकेशन असेल, अशाच ठिकाणी फक्त प्रीपेड मीटर बसवलं जाते. ते पण सक्तीचे नाही बसवले जात आहेत. तर पोस्टपेड मीटरमध्ये जे जुन्या मीटर जसे होते तसेच मीटर आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये काही घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त पोस्टपेड मीटर जे आहेत हे जुन्या मीटरप्रमाणे ॲक्युरेट रिडिंग देतात. आणि याचा दुसरा बेनिफिट म्हणजे ज्या ठिकाणी काही वेळेस ग्राहकांचे मीटर रिडिंग घेतल्या जात नव्हते, ते आता मीटर रिडिंग त्यांची घेतल्या जाते. ऑटो रिडिंग त्यांची सर्व्हरला जाते. त्या तारखेला पर्टिक्युलर जी तारीख असते त्या तारखेला ते जातात आणि तुम्हाला ॲव्हरेज बिलं किंवा फॉल्टी बिलं येण्याऐवजी करेक्ट बिलं रिडिंगप्रमाणे जे तुमचं मंथली कन्झम्पशन असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला बिल दिलं जातं. त्याच्यामुळे ग्राहकांनी कुठलाही संभ्रम बाळगण्याचं कारण नाही. हे मीटर जे आहेत सध्या, कारण की जे जुने मीटर आहेत हे सध्या आता त्याची लाईफ संपलेली आहे, प्रत्येकालाच एक्सपायरी असते. तसंच ते जुने मीटर होते त्यांची देखील लाईफ आता हे झालेली. त्याच्यामुळे त्याची जी ॲक्युरेसी आहे जी पहिल्यांदाच बसवते वेळेस 100% असते, तर ती आता 50%, 60%पर्यंत गेली. त्याच्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला की प्रत्येकाचं रिडिंग हे व्यवस्थित हो आणि त्यांना करेक्ट बिलं जावी, रिडिंगप्रमाणे बिलं जावी, हे सगळ्यात महत्त्वाचं. तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मनसेच्या
प्रतिनिधी आलेले आहेत, जिल्हाध्यक्ष साहेब आलेले आहेत. त्यांनाही आणि जनतेलाही सांगू इच्छितो की हे कुठलाही संभ्रम बाळगण्याचं कारण नाही. आणि आमचे जे लाईन स्टाफ आहेत ते देखील ज्यावेळेस मीटर बदलायला जातात ती ह्या नवीन मीटरची माहिती देतील. हां, नवीन मीटरची माहिती देतील की बुवा हे मीटर कसं चांगलं आहे, रिडिंग घेण्याची गरज नाही. ते फॉल्टी मीटर येत होतं, रिडिंग येत होतं, ॲबनॉर्मल रिडिंग येत होतं, ते येणार नाही. करेक्ट रिडिंगप्रमाणेच बिल येईल आणि रिडिंग घेण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक ते रिडिंग त्या महिन्याच्या शेवटी तुमची जी तारीख असेल त्या महिन्याच्या शेवटी ते याला जाईल. त्याच्यामुळे कुठलाही संभ्रम बाळगण्याचं कारण नाही. आणि तसं जर समजून घ्या कधी फॉल्टी बिल आलं तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून ग्राहकांना सांगतो की त्यांनी तशी बिलं आली तर माझ्याकडे घेऊन यावी आणि शक्यतो 100% तुम्हाला सहकार्य करू. आणि तुमचं बिल जर दुरुस्त होत झालं जर ॲबनॉर्मल असेल तर बिल आम्ही तुम्हाला 100% बिल दुरुस्त करून देऊ. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.